मध्ये पाठवायचं आहे. चला, जेणेकरून ज्याला नावांचा आणि धावांचा अडथळा होता कामा नये असा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. थँक्यू सो मच. चला, 2 षटकांचा हा सामना असेल याची नोंद घ्यायची. चला फास्ट करा. पंचांना देखील विनंती, 2 षटकांचा हा सामना असेल. चला घाई करा, क्षेत्ररक्षण लावायचंय. चला तर युगांतर क्रिकेट संघ वहाळ आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. नावं आम्हाला माहिती नाही आहेत खेळाडूंची, तर 12वा प्रतिनिधी आदेश आणि सिद्धांत. तर स्ट्राईकला आदेश आहे आणि नॉन स्ट्राईकला सिद्धांत. चला यावेळेस चेंडू पहिलाच बिरकावून लावलाय, सीमा रेषा पार, षटकार. चला तर सुनील पवार तिसरा जर षटकार मारला तर बाळा कांबळे यांच्याकडून 101, परंतु 101 वाचलेले आहेत आणि विकेटचं पतन. चला तर यावेळेस विकेटचं पतन येते, आदेश मात्र परततो तंबूच्या आश्रयाला. चला 2 षटकांचा सामना असेल. सुरुवात मात्र चांगली केली होती. चला तर विकेट घेतला तर बाळा कांबळे दादा यांच्याकडून मात्र 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यावेळेस क्या बात आहे, पहा त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय आणि आणखीन एक रन मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ मात्र आतापर्यंत संपन्न झालाय. संगम, चला नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल झालाय तो संगम. आदेशची जागा भरून काढण्यासाठी सिद्धांत आणि संगम. यावेळेस झेल होता परंतु झेल सुटला जातोय. पहा तर आतापर्यंत 5 चेंडू खर्च झालेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 14. तर 5 चेंडूंचा खेळ सचिन सर, 5 चेंडूंचा खेळ मात्र आतापर्यंत 2 षटकांचा हा सामना आहे आणि क्वार्टरचा सामना आपण पाहत आहोत. तर 5 चेंडू झालेले आहेत आणि 14 धावफलकात. काय सांगाल या क्वार्टरच्या सामन्याबद्दल? खूप अप्रतिम अशी धावसंख्या उभारली. सुनील राणीबाग एक्सप्रेस
या नावानं ओळखला जातो आणि त्याच्या चेंडूवर 2 सलग षटकार मारणं साधी सोपी गोष्ट नाही. आणि त्याच्यानंतर मात्र त्याने कमबॅक केलंय आणि हा अटीतटीचा सामना होणार यात काही शंका मुळीच नाही. तर नक्कीच कारण की दोन्ही संघ बलाढ्याचे संघ आहेत आणि चांगले चांगले खेळाडू मात्र या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनेक तारे सितारे मात्र या संघामध्ये आहेत. तर तू शेर तो मैं सव्वा शेर अशा प्रकारची कामगिरी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक पाहिलं तर 14. तर संपूर्ण या स्पर्धेबद्दल काय सांगाल सर? स्पर्धेचं आयोजनाबद्दल सांगेन तर निश्चितपणे एकच शब्दात वर्णन करेन, मंत्रमुग्ध झालो मी आयोजनाच्या बाबतीत. खूप सुंदर असं आयोजन आणि त्याहून जास्त म्हणजे हे मैदान बघितल्यानंतर जो डोळ्याला जो सुखद अनुभव मिळतो तो खरंच मी याआधी बऱ्याचशा मैदानं पाहिली आहेत. त्याच तोडीचं हे सुद्धा मैदान आहे, कारण चारही बाजूने पूर्णपणे ओपन असले मैदान, फलंदाजी गोलंदाजी म्हणा किंवा क्षेत्ररक्षणासाठी पूर्णपणे मजा देणारं मैदान असं असेल हे. आणि आयोजन तर अगदी अप्रतिम अशा पद्धतीने केलेलं गेलंय. मी म्हणेन तर तारे जमीन पर या दोन्ही संघाच्या खेळाडूकडे पाहून आपण म्हणू शकता अजूनही खूप मोठ्या मॅचेस होतील यात काही शंका नाही. नक्कीच नक्कीच सुंदर असं आयोजन आहे. आणि आज अर्थातच मला धावबादचं केलं जातंय सचिनला. आणि आणखीन एक वाईट बॉल येतोय. तर पहिल्याच चेंडूवरती मात्र धावबाद पाहायला मिळाला आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र डॉट बॉल येतोय, सॉरी वाईट बॉल येतोय. यावेळेस उंच उडलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि आणखीन एक विकेटचं पतन. सुंदर असा झेल डीजे. अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक आहे. अंतिम षटक मात्र प्रगती पथावर आहे आणि त्याचे 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत. आणि या अंतिम षटकाची जबाबदारी मात्र सचिनला मात्र देण्यात आलेली आहे. सुंदर असं या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन. अर्थातच सुरेख अशी ही स्पर्धा विश्वरत्न चषक आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि या स्पर्धेला आज मात्र अनेक तारे सितारे मात्र या मैदानामध्ये गाजताना आपल्याला पाहायला मिळेल. काल देखील आपण 12 संघ पाहिले, आजही देखील 12 संघांचा समावेश आहे.
चला तर आणखीन एक येणाऱ्या दिनांक 29 आणि 30 मार्च या दिवशी महामानव या चषकाचं आयोजन मात्र या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर त्याचप्रमाणे आंबेडकर जयंतीनिमित्त या स्पर्धेचं आयोजन मात्र आखण्यात आलेलं आहे. येणाऱ्या 29 आणि 30 मार्च या दिवशी ही स्पर्धा महामानव चषक 2025 भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं ठिकाण आहे अर्थातच भैरवनाथ क्रिकेट मैदान बिचुंबे या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. तर ज्या ज्या संघाला मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग व्हायचा आहे घ्यायचा आहे त्यांनी सूरज मोहिते यांना संपर्क करायचा आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. महामानव चषक 29 आणि 30 तारखेला. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चला 1 टू गो. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक पाहतोय आपण ते 19 धावा. अंतिम चेंडू असेल अंतिम षटकातला आणि तो घेऊन सज्ज होतो तो सचिन. 100 रुपयाचा मानकरी देखील तो ठरला जातोय सचिन ज्याने विकेट घेतला आणि यावेळेस पाहायचं आहे नो मॅन झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पुरेपूर शेवटच्या चेंडूला मात्र धावा मिळत आहेत त्या फक्त 2 आणि या 2 धावाच्या मदतीने धावफलक आपण पाहतो ते 21 आणि 22 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी विजयासाठी पाहिजे ते अर्थातच अजिंक्य स्पोर्ट्स गोविल या संघाला. चला आणि नक्कीच आज सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपण ASC लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहोत मित्रांनो. आणि या चॅनलला लाईक्स करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या वतीने अर्थातच संतोष गुप्ता आणि सूरज गुप्ता त्याचप्रमाणे साहिल आणि पवन. चला बॅटर पाठवा, बॅटर. अजिंक्य स्पोर्ट्स गोविल संघ बॅटर पाठवा. चला आणि साहिलची जागा भरून काढण्यासाठी आरिफ खान यांना देखील आमंत्रित केलं. त्यांचेही देखील कॅमेरामन आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील आपण अनेक प्रेक्षक यूट्यूबला आपण पाहतोय चांगली कामगिरी करताना. तर क्या बात आहे, बहुत बहुत शुक्रिया आरिफ भाई. आणि त्याच्या वतीने ASC लाईव्हच्या वतीने हॅट्रिक षटकार, हॅट्रिक चौकार आणि हॅट्रिक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक असेल. वारंवार जो कोणता खेळाडू षटकार मारेल हॅट्रिक किंवा हॅट्रिक चौकार मारेल किंवा विकेट्स घेईल गोलंदाज हॅट्रिक, तर त्या खेळाडूला आमचे ASC लाईव्हचे जे मालक आहेत अर्थातच संतोष गुप्ता दादा यांच्याकडून मात्र
200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. थँक्यू सो मच. चला तर गोलंदाजाचं नाव सांगायचंय. चला पंच, खूप वेळ जातोय. काही अडथळा आहे का? चला दादा, प्रवीण दादा बघ जरा. चला बघायचं आहे प्रवीण कांबळे दादा, आपण काय तो डिसिजन घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे अनिल दादा असतील तर त्यांनी पण बघायचं काय आहे. या स्पर्धेचे जे आयोजक आहेत चला वेळ लावू नका. चला आमचे अनिल कांबळे दादा आणि प्रवीण कांबळे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे दोन पंच देखील आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा आहे काय आहे. चला गोलंदाज सिद्धांत. चला साईकला वैभव आणि नॉन साईकला सचिन. चला 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे या मॅचला. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो तो सिद्धांत, साईकला वैभव आणि नॉन साईकला सचिन. पहिला चेंडू यावेळेस ब्लॉक हॉलला टाकलेला हा चेंडू, मात्र त्या ठिकाणी एकच धाव मिळते. पहा तर प्रत्येकाने आपली आपली काळजी घ्यायची, कारण की मला वाटतं हा फायनल डे आहे आणि ही स्पर्धा आजच मात्र या ठिकाणी संपन्न होईल. परंतु दुसऱ्या दिवशी प्रत्येकाला
कामाला जायचं असतं देखील, तर प्रत्येकाने आपापली काळजी घ्यायची. यावेळेस क्या बात आहे, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रायव्हल होतोय, सचिनच्या माध्यमातून येतोय तो खणखणीत चौकार. आणखीन एक चेंडू बिरकावून लावलाय सी. तर धावसंख्या झाली ती 12. चला आणखीन एक मनगडीचा वापर करत असताना चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पाठवलाय, येतोय तो चार 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 चौकार. आणि त्याच्यामध्ये धाव मात्र मिळते ती 2. धावसंख्या झाली ती 18. तर 4 धावा दूर जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. चला 7 चेंडू आणि तर पहा सचिन पाहायचंय, बघा तिथे डोळ्याला लागलाय का बॉल, आणि पाणी घेऊन जायचंय. चला मागच्या कालच्या दिवसामध्ये ज्या संघाने मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश केला तो संघ अर्थातच मी या ठिकाणी आमंत्रित करतो त्या संघाला. सिद्धांत खानू आणि विकास संघ कुर्तडे या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण टॉससाठी यायचंय. चला विकास संघ कुर्तडे वर्सेस सिद्धांत खानू. हा कालच्या दिवसात सेमीफायनलला हा संघ गेला आणि त्या संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की टॉससाठी यायचंय. टॉससाठी लगेचच आपण पुढे मॅच खेळणार आहोत. टॉससाठी यायचंय. सिद्धांत खानू आणि विकास संघ कुर्तडे. चला खानू, सिद्धांत खानू यायचंय टॉससाठी. थोडा आहे ना, गरज आहे प्लेअरची.
सेमीफायनलमध्ये भेट गाठली या ठिकाणी अर्थातच दोन संघ म्हणजेच सिद्धार्थ खानू आणि विकास संघ कुर्तडे या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि टॉस करायचा आहे. चला तर विकास संघ कुर्तडे या संघाचा संघ नायक मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सिद्धार्थ खानू या संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण टॉससाठी यायचे. चला तर 1+ रनआउट आपल्याला पाहायला मिळतोय. तर मात्र फक्त एक धाव दूर विजयासाठी संघ अर्थातच अर्थातच हॅलो हॅलो या ठिकाणी सिद्धार्थ खानू वर्सेस विकास संघ कुर्तडे या दोन्ही जिंकण्यासाठी संघांमध्ये अजिंक्य स्पोर्ट्स क्लब गुण या संघाला. आणि चला तर या ठिकाणी टॉस केलेला आहे शर्यतीने टेल, जिंकलाय. परंतु हेड मात्र या ठिकाणी आलेला आहे आणि सिद्धांत खानू या संघाने मात्र टॉस जिंकलेला आहे. दादा, सेमीफायनलचा सामना महत्वपूर्ण सामना आहे, नेमकी काय भूमिका असेल? आमच्या संघाचं डिस्कशन झाले आधीच की आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. किती धावापर्यंत रोखण्याचा समोरच्या संघाला प्रयत्न असेल? कमीत कमी 20च्या आतच आमचा टार्गेट असेल की धावा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. कालच्या दिवसभरामध्ये अनेक सामने मात्र तुम्ही या ठिकाणी जिंकून मात्र आतापर्यंत सेमीफायनलमध्ये थेट तुमच्या संघाने मात्र भेट दिलेली आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि नियोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच स्पर्धेचे जे आयोजन आहे, नियोजन आहे, भीमजो स्पोर्ट्स क्लब रिंगणे मुंबई तसेच ग्रामीण यांनी खूप अतिशय छान पद्धतीनं आयोजन केलेलं आहे याचं आणि खूप बरं वाटलं. छान आयोजन आहे याचं. थँक्यू सो मच. तर टॉस जिंकून चूज टू फील्ड मात्र अशी भूमिका घेतली. त्याच्या विरुद्ध विकास संघ अर्थात कुर्तुडे या संघाचा संघ मालक देखील आहे. जर आपण मात्र टॉस जिंकला असता तर प्रथमतः काय भूमिका असती? मी पण सेम डिसिजन घेतला असता. सेम डिसिजन घेतला असता. नक्कीच एक महत्त्वपूर्ण सामना आहे, सेमीफायनलचा सामना आहे. आपणही देखील तेवढीच तडजोड या ठिकाणी केली. तर या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि नियोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूपच चांगलं होतं. रिंगणे संघाने चांगलंच मॅनेजमेंट केलं आणि आम्हाला ते खूप आवडलं. याच्यातूनच आम्ही चांगला प्रसिद्ध देण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप खूप आणि खरोखर माझी पण टीम तशी चांगली आणि इतर पण सर्व टीम चांगल्या होत्या आणि सर्वांचे पण अभिनंदन. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच. तर या ठिकाणी आपण पहिला सेमीफायनलचा सामना पाहणार आहोत मित्रांनो. अर्थात सिद्धांत खानू वर्सेस विकास संघ कुर्तोडे आणि सिद्धांत खानू या संघाने मात्र टॉस जिंकलाय. चूज टू फील्ड मात्र अशी भूमिका घेतली. जाऊया पहिल्या सेमीफायनलच्या सामन्याकडे. थँक्यू सो मच, धन्यवाद. आता झालेल्या सामन्याचा सामनावीर ज्याच्या नावाने गौरवण्यात येतोय तो अजिंक्य स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू सचिन पवार, ज्यानं 6 चेंडूत 18 धावांनी एक विकेट घेतला होता. अशी बहारदार कामगिरी करणारा खेळाडू सचिन पवार याला सामनावीराच्या किताबानं नवाजण्यात येतंय. सामनावीराचा किताब दिला जातोय. सचिन पवार आमच्या दिशेने येतोय, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. खूप सुंदर अशी खेळी, 18 धावांची खेळी 6 धावात, 6 चेंडूत 18 धावांनी एक विकेट सुद्धा मिळवण्यात यश मिळवतं आपल्या संघासाठी. भरीव अशी कामगिरी. सामन्याच्या शेवटच्या चेंडू मला वाटतं